देशात चौथ्या टप्प्यात 36.4% मतदान पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले। नमस्कार, मी रेवा इंगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज। सर्वांना व्हिडिओच्या पहिले एक विनंती, आपण जर आमचं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 95 लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले। चौथ्या टप्प्यात एकूण 63.4% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.2% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजेच 36.88% मतदानाची नोंद झाली। याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये 68.20%, बिहारमध्ये 55.92%, महाराष्ट्रात 52.92%, झारखंडमध्ये 64.30% आणि मध्य प्रदेशमध्ये 69.16% मतदान झाले। याशिवाय ओडिसात 64.23%, तेलंगणात 61.59%, उत्तर प्रदेशात 58.2% मतदान झाल्याचं बघायला मिळालं। चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले। यापैकी नंदुरबारमध्ये सर्वाधिक 60.60% नागरिकांनी मतदान केले, तर शिरूरमध्ये सर्वात कमी 43.59% मतदानाची नोंद झाली। याशिवाय जळगावमध्ये 51.98%, रावेरमध्ये 55.36%, औरंगाबादमध्ये 54.2%, मावळमध्ये 46.3%, पुण्यात 44.90%, अहमदनगरमध्ये 53.27%, शिर्डीत 55.27%, बीडमध्ये 58.21% आणि जालनामध्ये 58.85% मतदान झाल्याचं बघायला मिळालं। दरम्यान काल सकाळी 7 वाजता चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती। चौथ्या टप्प्यात एकूण 10 राज्यातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले। उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाण मतदानाची वेळ सायंकाळी 6 पर्यंत वाढवण्यात आली होती। महत्त्वाचे म्हणजे 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते। यावेळी आसाममध्ये सर्वाधिक 75.26%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच 53.77% मतदानाची नोंद झाली। तर ही होती आपल्या भारत देशातील चौथ्या टप्प्यातील मतदानाची यादी। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।